नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने क्रिस्पी आणि कुरकुरीत असे महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा आप्पे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर साबुदाणा आप्पे बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला शाबू हा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 वाटी शाबू स्वच्छ पाण्यानं धुवून रात्रभर भिजत ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोकळा सळसळ हा साबुदाणा आपला भिजून झालेला आहे, एकदम मऊ असा. तर हे शाबू मी पसरट बुडाच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे आपण खिसणीच्या साहाय्याने ते खिसून घेणार आहोत. मॅशरच्या मदतीने सुद्धा बटाटे मॅश करून घेऊ शकता. तर हे सर्व बटाटे आता मॅश करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने खिसणीच्या मदतीने आता खिसून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे 1 चमचा. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बॅटर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता हे एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर आता आपण मस्तपैकी त्याचे आप्पे बनवणार आहोत. या बॅटरपासून तुम्ही साबुदाणा वडेसुद्धा बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने मस्त असं आपलं आप्प्याचं बॅटर तयार झालेलं आहे. तयार झालेलं बॅटर आता आपण त्यासाठी आप्पे बनवून घेऊया. तर इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यातलाच लिंबाचा आकाराचा आपण गोळा घेऊया आणि एकदम हातावर गोल गोल असा त्याला शेप देऊया, गोल असा. तर अशा पद्धतीने आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे गोल गरगरीत आप्पे आपले तयार करून घेणार आहे. हे आप्पे एकदम छान असे फुलल्या जातात. तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने सर्व आप्पे आपण बनवून घेतलेले आहेत. आता आप्पे पात्रामध्ये आपण ते भाजून घेऊया मस्तपैकी. तर त्यासाठी गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे. आप्पे पात्र छान गरम झालं की त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. पूर्णपणे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की तयार करून घेतलेले आप्पे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. अलगद असे आप्पे आपल्याला त्यामध्ये टाकून घेतले. सर्व आप्पे टाकायचे आहेत. सर्व आप्पे टाकून घेतले की त्यामध्ये वरतून आपल्याला ते झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे मस्तपैकी आप्पे उकडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे आप्पे आपले दोन्ही बाजूने चमच्याच्या मदतीने भाजून घ्यायचे आहेत. आलटून पलटून छान असे क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे भाजायचे आहेत. तर सोनेरी रंगावर ते आप्पे छान भाजून घेतले. कमीत कमी तेलामध्ये आप्पे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार होतात. जास्तीचं तेल न लागता एकदम थोड्या तेलामध्ये आपण छानपैकी आप्पे तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कुरकुरीत आणि क्रिस्पी आप्पे दोन्ही बाजूने छान मस्त भाजून घेतलेले आहेत. तर भाजून घेतलेले आप्पे आता आपण काढून घेऊया. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महाशिवरात्रीला तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप छान आणि टेस्टी लागते. हे आप्पे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबतही खाऊ शकता.